लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण, हजारो महिला व नागरिकांची उपस्थिती, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल। भारताच्या महामहिम राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व शासन आपल्या दारी योजनांचे लाभ वाटप करून महिला लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला। याप्रसंगी राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित महिलांशी संवाद साधायला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला। महाराष्ट्राचा इतिहास दैदिप्यमान असून राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातला आहे। त्याच महाराष्ट्रात शासनाने आता महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांसह अन्य योजना सुरू करून विकासाला चालना दिली असून नवा आदर्श देशापुढे ठेवला आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले। हजारो महिला व नागरिकांची उपस्थिती, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल व नेत्रदीपक आयोजनामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय व उत्साहवर्धक ठरला। या कार्यक्रमासाठी गेल्या अनेक दिवसांपासून घेतलेल्या परिश्रमाचे सार्थक झाल्याचे समाधान लाभले। यावेळी उदगीर शहरात केलेल्या विकास कामांची माहिती देऊन उदगीरमध्ये जिल्ह्याची क्षमता असून उदगीर जिल्हा निर्मिती करावी, तसेच येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली। त्यावर मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असे सांगितले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय राज्यपाल CP राधाकृष्णन होते। विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री नामदार रामदास आठवले साहेब, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब, ग्रामविकास तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आदींची उपस्थिती होती। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।